आज मी तुमच्यासाठी चटण्यांची रेसिपी घेऊन आली आहे। या चटण्या आपल्याला दहीवडे किंवा शेवपुरी, पाणीपुरी आणि रगडा पॅटीस यामध्ये वापरली जाणाऱ्या चटण्या आहेत। कशा बनवायच्या हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर त्यासाठी आपण तिखट चटणी तयार करायला घेतली आहे। त्यासाठी मी एक मोठा बाउल कोथिंबीर घेतलेली आहे, ती स्वच्छ साफ करून घेतली आहे। पुदिन्याची पानं घेतली आहेत 10-12 आणि 4 मिरच्या घेतल्या आहेत। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 2 इंच आलं घेतलं आहे। चण्याची डाळ आहे भाजकी, तर ती मी 3 चमचे घेतली आहे। आमचूर पावडर घेतली आहे, चाट मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे, साखर घेतली आहे आणि हे सगळं पाणी घालून मिक्स करून आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। यामध्ये आपण लिंबू पिळूनही टाकू शकता। तर याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे। तर ती मी आता बरणीमध्ये ओतून घेते आणि मी लिंबू पिळलं नव्हतं म्हणून मी आता पिळून घेत आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपली चटणी खराब होणार नाही। फ्रीझरमध्ये ही कमीत कमी 10-12 दिवस राहू शकते। बघा याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे। ही तिखट चटणी आहे पुदिन्याची। तर आपण आता मिठी चटणी करायला घेतो आहोत। तर मिठी चटणीसाठी आपल्याला चिंच आणि खजूर अर्धा बाउल घेतले, ते आपण गरम पाण्यामध्ये भिजवणार आहोत 1 तासासाठी आणि नंतर आपण त्याची चटणी करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण 1 तास भिजत ठेवली आहे। आता आपण 1 तासानंतर त्याची चटणी करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण ते खजूर आणि चिंच काढून घेऊया। खजुराच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया। याप्रमाणे आपण मिक्सरला लावून घेतले आणि ती पेस्ट आपण गाळून घेणार आहोत, कारण चिंचेला धागे असतात ते आपण सगळे काढून घेणार आहोत आणि अशा प्रमाणे आपण गाळून घेतली आहे। थोडंसं पाणी घालून शेवटचा भाग पण आपण गाळून घेणार आहोत आणि सगळा चोथा आपण फेकून देणार आहोत उरलेला। बघा याप्रमाणे आपण पूर्ण गाळून घेणार आहोत। याप्रमाणे आपली चिंच आणि खजुराची पेस्ट तयार झालेली आहे। तर आपण एका पॅनमध्ये आपण ती पेस्ट आता ओतून घेणार आहोत। याप्रमाणे चोथा आपला तयार झालेला आहे, तो आपण फेकून देणार आहोत। आता पॅनमध्ये आपण पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाऊण वाटी गूळ घातला आहे मी आणि 1 चमचा तिखट घातलं आहे आणि चाट मसाला आणि मीठ घालून घेतलं आहे। थोडंसं मी जिरं पावडर पण घातले आणि त्याला आपण गरम करून घेणार आहोत। याप्रमाणे आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे। गूळ पूर्ण विरघळायला गेला पाहिजे। 5-10 मिनटं आपण स्लो गॅसवर ठेवलं आहे। याप्रमाणे वरती थोडासा फेस येतो, तो आपण काढून फेकून दिला तरी चालेल साईडला। बघा याप्रमाणे साईडला फेस येतो, तो आपण काढून घेऊया। अशा प्रमाणे आपली मिठी चटणी पण तयार झालेली आहे। ती आपण एका बरणीत ओतून घेऊया आणि ही चटणी आपल्याला 1.5-2 महिन्यासाठी फ्रीझरमध्ये आपण ठेवू शकतो। याप्रमाणे आपण मिठी चटणी तयार केलेली आहे आणि ह्या दोन्ही चटण्या आपण चाटसाठी वापरू शकतो। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।